हाय नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो आणि माझ्या फॅमिलींनो. तर बघा ही ऊस मुंबईला काय म्हणते त्याला गन्ना काय म्हणतात सांगा, मला बी माहित नाही पण गन्ना मी ऐकलेला आहे. तर मी फुलं लावलेत मोगरा, बघू शकते. मोगरा दिसते का तुम्हाला, दिसते का नाही काय माहित नाही मला. तर नाही दिसत वापरायचं, मी लय दिवसात मला लावलंय फुल. ते पण मावशी म्हणली लाव, ही बिनी अशी असते माझी. तर ह्याला गन्ना म्हणतात इकडं, आमच्या इकडे जास्त ऊस. आणि हो का हे फवारलंय त्यामुळं, तणनाशक फवारलंय त्यामुळं ते आपलं गवत जळायला लागले. तर चला आपल्याला काय गिफ्ट आले तुम्हाला मी दाखवते. तर त्याच्या आधी थोडस बोलते मी तुम्हाला. अयो लय कंटाळा आला. तर कसं असतं माहिती का, आपुलकी आपुलकी लय महत्वाची असते. आपुलकी म्हणतात ना, आता आपण जेवाय बसलो रानात, खुरपाय गेल्यावर म्हणा कुठं म्हणा, खुरपायलाही गेल्यावर मुंग्या दिसल्या की आपण तिथं त्यांना खायला टाकतो, म्हणजे खरकट आपलं पडतं. आपण ते उचलतो का नाही उचलत का, कारण ते रान असते. जर आपल्याला झोपायचं असेल तरच आपण ते स्वच्छता करतो, करतो का ना. मग असं एक मन आहे, म्हणजे सांगायचा उद्देश एक आठवला. तर मी तुमच्यासाठी नवीन नवीन आणि माझ्या हेड्यामध्ये घेण्यासारखं भरपूर काय आहे असं मला तर वाटतं. कारण चार गोष्टी ज्ञानमधनं सांगितल्या, तर चार गोष्टी बिगर ज्ञानाच्या असतील. एवढं लक्षात ठेवा. चार गोष्टी आपण एक शब्द बोला म्हणजे आपली उंगली तुम्हाला दुसऱ्याला दाखवले ना, तर बाकीची बोटं आपल्याकडे असतात हे विसरत जाऊ नका. बरोबर आहे का नाही. तर तसंच 2 दिवस झालं ब्लॉग म्हणजे नाही का पोस्टर हे लावून, तर मला सगळ्यांनी विचारलं ताई खूप छान. आणि हा सगळ्यात आनंदाचे, तुम्ही खूप छान सपोर्ट दिलाय मला. असा तुमचा सपोर्ट राहू द्या माझ्या पाठीशी, माझ्या आणि माझ्या बानूच्या आणि माझ्या फॅमिलीच्या. बरोबर आहे का नाही. तर असा तुम्ही खूप छान सपोर्ट दिला मला, त्याबद्दल काय तुमचं कोटी कोटी धन्यवाद. आणि जेवढं बोलावं तेवढं धन्यवाद कमीच आहे आणि आशीर्वाद पण कमीच आहे. म्हणजे माझं तुमच्याबद्दल आशीर्वाद म्हणजे जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे असं म्हणायचं. तर आज मोबाईल धरायला कोण नाही, म्हणलं चला तुम्हाला मी दाखवते आधी. तर 2 तास, अर्धा तास, काय ते 2 मिनटं याच्यातच गेली. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर हे आपलं गिफ्ट, तर तुम्हाला मी सांगितलेलं एका मागे एक एका मागे एक येणार आहे. तर मी काढून घेते आधी, स्टॉप करून मग तुम्हाला दाखवते. तर मी तसं तुम्हाला सांगितलं होतं की मी खोलून घेते, तर खोललं मी, कारण एका हाताने जमत नाही म्हणून. हे बघा, हे असे आपले मस्त मस्त कानातले आलेले आहेत, बघू शकताय तुम्ही. दिसतंय का नाही मला बी माहीत नाही. तर मी असं करून दाखवते तुम्हाला. हे बघा, हे असे कानातले आहेत. ही नवीन डिझाईन निघलेली खूप छान कानातले आहेत. म्हणजे डिझाईन वेगळी वेगळी आहे, कलर एकसारखा असला म्हणून काय झालं, डिझाईन वेगळी वेगळी आहे की नाही. हे बघा वेगळं वेगळं. तर हे असं आता मला ते दाखवा येणार तुम्हाला व्यवस्थित. तर हे एवढं आलंय बघा. हे बघा दिसतंय, हो पांढरा शपथ दिसतंय. हा हे बघा, हे कानातले आलेत आताशी. आणि आता अजून एक पार्सल आले, ते उद्या जायचं आणायला. अजून भरपूर काही यायचंय. काय आहे हे बघण्यासाठी का नाही, त्यासाठी तुम्हाला एक एक लाईक ठोकायचं पटापट पटापट. आणि पटापट लाईक ठोकलं की पटापट गिफ्ट पण येते आणि तुम्हाला दाखवाय पण मला उल्हास येते, आहे की नाही. तर हे बघा असं त्या ताईनं, आणि पनवेलच्या ताईनं मिशो काय म्हणतात त्याला, मिशो काय आहे ना, त्याच्याहून पाठवलेलं आहे. तर ते अजून कुरिअर पोस्टाने आलंच नाही, पोस्टाचं कुरिअर अजून आलंच नाही. पोस्टाचं जे कुरिअर यायचं आहे का नाही, तर त्याच्यातच हे आहे, म्हणजे भरपूर काही गोष्टी आहेत. म्हणजे ते मोठं बॉक्स आहे ना, त्यामुळे ते लेट येणार आहे. आणि तोपर्यंत हे बारके जे ज्या त्या बॉक्समध्ये नव्हतं तसं ताईने मिशो 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 वाचतंय ना,
त्याच्याहून ऑर्डर करून पाठवलेलं आहे हे असं. तर एवढ्या कानातले आल्यात अगं बघू शकता. एक सारखं नाही, डिझाईन वेगळी आहे की नाही. तर आपण आधी थोडं थोडंच बघणार आहे. थोडं थोडं म्हणलं तरी ताई ना का नाही 2-3 महिन्याचा माल पाठवला आणि एकदाच पाठवलाय, माहिती आहे का तुम्हाला, आहे की नाही. तर आताशी हे आलं. तर अजून कॅरी बॅगा पण आणल्यात मी. आता ते कालच आणले, घरात ठेवल्यात, ध्यानात नाही माझ्या. तर कॅरी बॅग म्हणजे आपल्याला सामान कोणी घेतलं तर द्यायला हे नको का. तर कसं वाटतंय गिफ्ट नक्की सांगायला विसरू नका. कारण सकाळ धरणं पोटात आणलं नाही माझ्या, काय सांगायचं तुम्हाला. सकाळीच काहीतरी खाऊन गेलेलं. तर ठेवते आता ती व्यवस्थित. पीटी काय नाही, टीप आहे ना, टिपामध्ये ठेवायचं आता सगळं सामान. आणि एकदम मोठी अशी पाटी आहे, त्या पाटीमध्ये बारक्या बारक्या टुपली असे आणून नाही का आपण कांदा बटाट हे ठेवतो, तशा मी टुपली आण म्हणजे आहेत घरात. तीन तीन आहेत का 4 आहेत काय माहीत नाही, पण 3 तर असतील. अजून आपल्याला 3-4 आणायच्यात. तर मग ते सजवून तुम्हाला हेड्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आताशी तर कालपासून सुरुवात झालेली आहे. काल राखी आल्या, आज कानातले आल्यात, उद्या काय येत आहे माहीत नाही मला. कारण मी पण वस्तू का आहे आणि तुम्ही पण वस्तू का आहेत, बरोबर आहे का नाही. तर काय म्हणणार मी अजून, कारण मी खरंच माझ्या चेहऱ्यावर हसू तुम्हाला दिसत असन की काय बोलू. तर हे बघा, पनवेलच्या ताईनं साडी दिलेली ते तशीच ठेवली. कारण ते पण खूप सुंदर आहे, खड्याची. आणि हे कुठेही जाताना आपल्याला पुण्याच्या ताईनं पाठवलेली साडी आहे ही, बघू शकताय. पुण्याच्या ताईनं पाठवलेल्या 2 साड्या, माहित नाही का. ते तर मी एक घातलीच नाही, ते पण खूप सुंदर एक साडी आहे म्हणून ते ठेवली मी. आणि मला सगळ्या साड्या एकदम काढू वाटत नाहीत, कारण मी साड्यांवर लय प्रेम करते. नाहीतर म्हणसान एवढं प्रेमाने ताई तुला साडी पाठवली आणि तू हे कर नका, ले नका. असा काय गैरसमज करून घेऊ नका माझ्या बहिणींनो. तर जेवण करते आता, भूक लागली, जेवण करून घेते. कारण आता जवळजवळ 4 वाजून गेलेले आहेत. मग बाहेर होतं खायला, पण मला बाहेरचं जास्त काय आवडत नाही. खोकल्याचा प्रॉब्लेम असतो मला, तेल वेगळं झाल्यावर, म्हणून मी खात नाही. तर कसं वाटलं कानातलं नक्की सांगायला विसरू नका. आणि त्यासाठी काय करायचं माहिती आहे ना तुम्हाला, पटापटा लाईक ठोका. आणि यूट्यूबला आपल्या पटापटा पुढं गोल्डन बटन भेटू द्या. हे आशीर्वाद तुमचा मला लागू द्या, है की नाही. तर चला बाय.